UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरातील रेशीम बागेमध्ये RSS स्मृती मंदिरामध्ये संघाचं बौद्धिक महायुतीमधील आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना। अजित पवार संघ मुख्यालयामध्ये जाणार का याकडे लक्ष। नागपुरात महाविकास आघाडीचं तर पुण्यामध्ये शरद पवार गटाचं आज आंदोलन। बीड, परभणी आणि शहांच्या आंबेडकरांबाबतच्या वक्तव्याचा निषेध करणार। नौदलाच्या स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेमध्ये एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडून दुर्घटना। अपघातामध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। मोठीतील नवीन इंजिनच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। भारतीय नौदलाकडून स्पष्टीकरण, तर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या नौदल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना रेस्क्यू करण्यात यश। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मृतांच्या नातेवाईकांना 7 लाखांची मदत जाहीर। निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। आंबेडकरांवरील माझ्या विधानाचा विपर्यास, अमित शहांचं स्पष्टीकरण, तर काँग्रेसनंच अनेकदा बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केल्याचा शहांचा पलटवार। संतोष देशमुखांच्या मुलांची शपथ आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा। धनंजय मुंडेंचं नाव न घेता आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी। 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा। परभणी लाठीचार्ज प्रकरणामध्ये राज्य मागास आयोगाचे निर्देश। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट। फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचीही टीका। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता। अर्ध खातं महिला बाल कल्याणसह कृषी खातं राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजात सहभागी न झाल्याचं स्पष्टीकरण। नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक। गेल्या 8 दिवसांमध्ये भाव 50% कोसळले, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। कोकणात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला। रत्नागिरीमधल्या ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या। कोकणामध्ये तापमानाचा पारा 15 अंशांच्या खाली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।